वर्ग संघर्ष म्हणजे मुख्यतः काय आहे की ज्याला आपण फॉल्ट लाईन म्हणतो किंवा संघर्ष बिंदू, हे कम्युनिझम, मूळ कम्युनिझमनुसार तो एकच संघर्ष बिंदू होता, तो म्हणजे आर्थिक आधारावर. म्हणजे भांडवलशाही विरुद्ध कामगार किंवा श्रीमंत विरुद्ध गरीब. तो जसा रशियन मॉडेलवरती जर आपण बघितलं किंवा मार्क्सच्या मनाप्रमाणे जे मॉडेल होतं त्याच्यावर भांडवलशाही विरुद्ध कामगार हा तो संघर्ष होता. माओवादामध्ये तो जमीनदार विरुद्ध शेतमजूर किंवा गरीब शेतकरी अशा पद्धतीचा संघर्ष त्यांनी त्याची कल्पना केली. पण मुळात आपण आणखीन त्याच्या मुळाशी गेलं तर श्रीमंत विरुद्ध गरीब किंवा आहे रे विरुद्ध नाही रे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीचा संघर्ष म्हणजे वर्ग संघर्ष. आणि आपल्या भारतात नक्षलवादांनी त्याचं आणखीन एक थोडंसं वेगळं स्वरूप त्याची कल्पना केली, ती म्हणजे आदिवासी विरुद्ध इतर. म्हणजे जंगलात राहणाऱ्या आदिवासींना त्यांनी हाताशी धरलं. म्हणजे माओनी जसं ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजुरांना हाताशी धरलं, तसं नक्षलवादांनी ते आपलं लक्ष हे आदिवासींकडे जास्ती मोठ्या प्रमाणात वळवलं असं आपण म्हणू शकतो. हा एक पुन्हा आपल्याला थोडंसं इतिहासात जावं लागेल. जसं मी सांगितलं मगाशी की मार्क्सनी सांगितलं की ही जिथे औद्योगिकरण झालंय अशा देशांमध्ये क्रांती होईल, ती बंदुकीच्या नळीतनं येणारी क्रांती असेल आणि ती जगातले कामगार एकत्र होऊन करतील. आणि त्यांनी असंही सांगितलं की देशादेशांमधल्या सीमा नष्ट होतील, देशांचं वेगळं अस्तित्व राहणारच नाही, सगळ्या देशातले कामगार एक होतील, सगळ्या जगातले कामगार एक होतील आणि ते भांडवलशाही विरुद्ध क्रांती करतील. आणि त्यांनी हे देखील सांगितलं होतं की सर्वाधिक औद्योगिकरण झालेले देश हे त्यावेळेस जर्मनी आणि इंग्लंड हे दोन देश होते. त्यांनी हे सांगितलं की या दोन देशांमध्ये सगळ्यात आधी क्रांती होईल, सगळ्यात पहिल्यांदा. पण त्यांनी जे सांगितलं त्यातलं काहीच खरं ठरलं नाही. म्हणजे इंग्लंड आणि जर्मनीमध्ये क्रांती झाली नाही, ती रशियात झाली जिथे औद्योगिकरण नव्हतं कुठल्याही प्रकारे. सगळ्या जगातले कामगार एक झाले नाहीत, त्यांनी उलट देशातल्या सीमा नष्ट झाल्या नाहीत. कामगारांनी पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धात आपल्या देशासाठी ते लढले, त्यांनी देशासाठी प्राणपण अर्पण केले. त्यामुळे मार्क्सचं जे भाकीत होतं ते कुठलंच खरं ठरत नाही असं म्हटल्यानंतर या सगळ्या कम्युनिस्ट विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात कन्फ्युजन निर्माण झालं की असं का होत आहे, मार्क्सने सांगितलेली कुठलीच गोष्ट खरी का ठरत नाही. मग त्यांनी असा एक सिद्धांत मांडला. इटालियन कम्युनिस्ट पार्टीचा अध्यक्ष होता अँटोनिओ ग्राम्स्की. तर त्याने असा सिद्धांत मांडला की पाश्चिमात्य जगतातले, पश्चिम युरोप अमेरिकेतले कामगार आणि शोषित लोक हे कम्युनिस्ट क्रांतीसाठी तयार होत नाहीत. याचं कारण ते ती पाश्चात्य सभ्यता जी आहे किंवा पाश्चात्य संस्कृती जी आहे ती आपली संस्कृती आहे असं मानतात आणि म्हणून तिच्याशी ते अटॅच्ड असतात, तिच्यासाठी ते लढायला तयार होतात, प्राण द्यायला तयार होतात. म्हणून आपण जोपर्यंत ही संस्कृती नष्ट करत नाही तोपर्यंत हे लोक कम्युनिस्ट क्रांतीसाठी तयार होणार नाहीत. आणि म्हणून त्यांनी पूर्णपणे आपली स्ट्रॅटेजी बदलली. त्यांनी सांगितलं की आताची आपली क्रांती असेल ही बंदुकीच्या निळीतनं येणारी क्रांती नसेल, तर आपण ह्या संस्कृतीला बळ देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये आपण घुसखोरी करू, त्या आतून ताब्यात घेऊ आणि त्यांना हळूहळू आतनं पोखरून टाकत आपण इतकं कमजोर करू की एक दिवस त्या सगळ्या संस्था कोसळून पडतील, त्यांच्याबरोबर ती संस्कृती नष्ट होईल आणि ती संस्कृती नष्ट झाली की हे शोषित लोक पाश्चिमात्य जगतातले कम्युनिस्ट क्रांतीसाठी तयार होतील. त्यामुळे मार्क्सचा जो मार्क्सवाद होता त्याला आपण क्लासिकल मार्क्सिझम असं म्हणतो. आणि हा जो मार्क्सवाद आहे जो ग्राम्स्की आणि फ्रँकफर्ट स्कूल म्हणून जर्मनीमधली एक काही प्राध्यापकांचा गट होता, त्यांनी हे विचार मांडले, त्याला आपण म्हणतो कल्चरल मार्क्सिझम, म्हणजे सांस्कृतिक मार्क्सवाद. कारण की त्यांनी संघर्ष बिंदू जो होता तो आर्थिक आधारावरून सांस्कृतिक आधाराकडे वळवला. आणि एकच जो संघर्ष बिंदू होता गरीब विरुद्ध श्रीमंत, त्याच्याऐवजी आता अनेक संघर्ष बिंदू निर्माण झाले. कारण की संस्कृतीचे जितके पैलू आहेत त्या प्रत्येक पैलूवर त्यांनी संघर्ष भडकवायला सुरुवात केली. म्हणजे कसं, उदाहरणार्थ तर पाश्चिमात्य जगतात रेस किंवा वंश हा एक संस्कृतीचा एक घटक आहे. म्हणजे गोरे विरुद्ध काळे किंवा गोरे विरुद्ध सावळे हा एक संघर्ष झाला. स्त्री विरुद्ध पुरुष हा दुसरा झाला. भाषेवर आधारित हा तिसरा झाला. मग नसलेले अनेक संघर्ष बिंदू त्यांनी निर्माण केले. म्हणजे ट्रान्सजेंडरिझम हा आपण एक प्रकार बघतो की त्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रमोट करायला सुरुवात केली. आणि मग नॉर्मल लोक विरुद्ध ट्रान्सजेंडर असलेले लोक हा एक नवा संघर्ष बिंदू त्यांनी निर्माण केला. तर हा जो सांस्कृतिक मार्क्सवाद आहे त्याचंच भारतातलं स्वरूप म्हणजे आपण अर्बन नक्षल्स म्हणतो. ते हे सांस्कृतिक मार्क्सवादाला फॉलो करणारे लोक आहेत की संस्कृतीवर हल्ला करायचा, संस्कृती नष्ट करायची
आणि ती नष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था ताब्यात घ्यायच्या. म्हणजे कशा, तर एक झाली शिक्षण व्यवस्था, दुसरी झाली ब्युरोक्रेसी किंवा नोकरशाही, तिसरी झाली न्याय व्यवस्था, चौथी झाली मीडिया, पाचवी झाली एंटरटेनमेंट. कुठलीही बघा तुम्ही, हॉलिवूड असेल किंवा बॉलिवूड असेल किंवा कुठली OTT प्लॅटफॉर्म्स असतील, हे नेहमी डाव्या लोकांच्या हातात असतात. मीडिया ही नेहमी डाव्या लोकांच्या हातात असते. विद्यापीठांमध्ये जर तुम्ही बघितलं तर नेहमी डाव्यांचं वर्चस्व.